लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्पाविरोधात 34 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाहीये। याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा माजी मंत्री ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय। आमदार भास्कर जाधव यांनी आज दुपारी 1:30 वाजता कोत्रेवाडीतील उपोषणकर्ते यांची भेट घेऊन माहिती जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले। 34 दिवस उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे। राजकारण काही असो, प्रशासनाकडून दखल घेतली गेलीच पाहिजे असे यावेळी उपोषणकर्ते ग्रामस्थांना त्यांनी सांगितले। जर 2 दिवसात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही तर मी तुमच्या सोबत आहे। मी स्वतः शिवसेना स्टाईलने रास्ता रोको करणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं। कागदोपत्री पुरावे ग्रामस्थांकडे असताना घनकचरा प्रकल्पाविरोधातील उपोषणकर्त्यांना निर्णय देण्यास प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही का झाली नाही असा सवाल यावेळी उपस्थित करून नाराजी भास्कर जाधव यांनी व्यक्त केली। दिनांक 14 ऑगस्ट 2025 पासून तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचं बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 34वा दिवस असूनही प्रशासनाने अजूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही। लांजामध्ये आज तागायत एवढे दिवस आंदोलन झालेलं नाही। 34 दिवस ग्रामस्थ उपोषणाला बसूनही नगर पंचायत, प्रशासन किंवा कोणतेही जबाबदार अधिकारी भेटीला आलेले नाही हे दुर्दैवी बाब असून ग्रामस्थांवर अन्याय होत आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांसह शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी जाधव यांनी सांगितले। काम असं होतं, मी आता लांजामध्ये आहे। त्या लांजा घनकचरा जमिनीच्या संदर्भामध्ये कोत्रेवाडीची मंडळी जवळजवळ 34 दिवस उपोषणाला बसलेली आहे। 34 दिवस पण आपल्या इकडून म्हणजे नगरपालिकेकडून म्हणा किंवा आपल्या रेल्वे खात्याकडून किंवा पोलीस खात्याकडून कोणीच त्याच्यासाठी व्हिजिट दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हां, प्रशासन अधिकारी तर ते तुषार बाबर जे जिल्हा प्रशासन अधिकारी आहे त्यांनी दिलेला अहवाल जो शासनाला दिलेला आहे 17/2/21 त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं हे 5ही प्रस्ताव योग्य नाही, 5ही प्रस्ताव मंजूर झाले, मंजूर करता येणार नाही असं अहवाल त्यांच्या सहीचा माझ्याजवळ आहे। दुसरी गोष्ट, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना लेखी दिलेला आहे की हे 5ही प्रस्ताव रद्द करण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात असं सांगण्यात आलेलं आहे। आणि मग ही अचानकपणे त्यांची ही जागा कशी काय घेतली गेली, कुठे कोणी घेतली, कधी घेतली, काहीच नाही। हा हा जरा ताबडतोब साहेब तेवढं करा, कारण तुषार बाबरांच्या सहीचा रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे। मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिले 5ही प्रस्ताव या ठिकाणी फेटाळण्यात आलेले आहेत, तेही त्यांनी लिहून दिलेलं आहे। आणि असं सगळं याच्यामध्ये माझ्याकडे आहे, सगळं समोरासमोर आहे तुमचं। ते बिचारे शांततेनं बसले, मला असं वाटतं 3 घटक झाले। बरं 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 हां हो, जरा प्लीज तेवढं बघा। 34 दिवस ते शांततेने बसले असं नव्हतं, मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा वाटतं भेट तरी दिली पाहिजे होती, त्यांनी कोणी दिली नाही। पण तुम्ही स्वतः लक्ष घाला पाहिजे। मी त्यांना हे ऐकताय का ते बरं, म्हणजे तुम्ही आपल्याशी बोलतोय ते ऐकताय, ठीक आहे हो, नाही मला खात्री आहे, तो काही विषय नाही, मला स्वतःला 100% खात्री आहे। पण काय याच्यामध्ये वेगळा काही विषय असेल तर बघा, खात्री करून हो। आत्ताच्या आत्ता तुषार बाबरना लेखी पत्र काढून त्यांना ते बोलवून घेत आहेत। मी म्हणतायत तसे कागद जर समोर असतील ताबडतोब तर तुम्ही म्हणता तसा योग्य तो। त्याचं राजकारण काय आहे की मला माहिती, ते एवढं सगळं 34 दिवसामध्ये कोणी एवढं काही गांभीर्याने घेतलेलं नाही। त्या अर्थी काय आहे ते मला माहीत नाही। राजकारण असेल तर त्या राजकारणामध्ये मला काय पडण्यात काही स्वारस्य नाही। पण हे तुमचे कागद जो वाचले मी आता, तुमचं म्हणजे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट जो वाचला, सीओचा रिपोर्ट वाचला, हा कोणाचा रिपोर्ट आहे, जो कोणाचा रिपोर्ट वाचला
त्याच्यामध्ये त्यांनी हे जे 5 प्रस्ताव आले होते तिथं घनकचरा टाकण्याकरता, ते 5ही नाकारल्याचे पुरावे तुमच्या हातामध्ये आहे. आणि 34 दिवस दखल घेत नसेल प्रशासन, येत सुद्धा नसेल, 2 दिवस द्या, निर्णय काय लागायचा तो लागेल, पण प्रशासनाला आपण उत्तम प्रकारचा धडा शिकवू, एवढं मी तुम्हाला सांगतो. बाकी काय सांगत नाही. 34 दिवस पावसा पाण्यात लोक बसले, 34 दिवस ममताई, बाकी काय नाही, निर्णय काही लागेल, पण एवढं प्रशासन कसं बेजबाबदारपणे वागू शकतं? एवढी कशी हिंमत त्यांची होऊ शकते की त्यांनी कुणी यायचं नाही, दखल घ्यायची नाही, प्रांतांनी यायचं नाही, तहसीलदारांनी यायचं नाही, मुख्याधिकाऱ्यांनी यायचं नाही, कलेक्टरकडनं एखादा RDCनी यायचं नाही? हे कसं चालेल? अजिबात चालणार नाही. तुमचं बाकीचं काय असेल राजकारण त्याच्याशी मला काही देणं नाही घेणं, पण प्रशासनानं एवढं दुर्लक्ष करता कामा नये. 34 दिवस तुम्ही इथं पावसा पाण्यात गणपतीचे बसलेले आहात, समजलं? उद्यापर्यंत जर नाही कोण आलं तर मला कॉन्टॅक्ट करा, परवाच्याला पुन्हा मी इथे येईल. कसं आहे की लोकांचा विरोध जर असेल तर शेवटी कुठलाही प्रकार रद्द होऊ शकतो. त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? लोकांना जर त्रास होत असेल, तिथे खाजगी विहीर आहे, तिथे सरकारी विहीर आहे, लोकांचा सुरुवातीपासूनचा विरोध आहे, तिथल्या बॉडी जेव्हा अस्तित्वात होती त्यांचं पत्र विरोधाचं आहे, प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे की ह्या जागा त्या ठिकाणी फिजिबल नाहीत, म्हणजे योग्य नाहीत, असा रिपोर्ट प्रशासनाचा आहे, प्रशासकीय अधिकाऱ्याचा आहे. तिथं जायला अधिकृत रस्ता नाही. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की 5ही प्रस्ताव या ठिकाणी फेटाळलेले आहेत. मग फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा कसे स्वीकारले गेले? कोणाच्या स्वार्थाकरता गेले, कोणाच्या हिताकरता गेले, कोणाला पैसे देण्याकरता गेले? आता जर ह्याच्यात शिरायचं म्हटलं तर लय खोलवर जावं लागेल. रेडी रेकनरच्या दरापेक्षा जास्त पैसे देऊन हे केलेत का उद्योग, हे पण बघावे लागतील. मी आता त्याच्यामध्ये फार काही अभ्यास केला नाही या विषयामध्ये, पण जर का बाकी काय निर्णय काही लागेल, पण 34 दिवस बसलेल्या लोकांच्याकडे जर कोणीच लक्ष देत नसेल तर हे बरोबर नाही. तर तुम्ही आता अधिवेशनाला वेळ आहे, पण त्या अगोदर तरी तुम्ही हा प्रश्न ह्या पाठी लागून हा तसाच माझा गेले आता जिल्हाधिकारी जे आहेत, कलेक्टर जे देवेंद्र सिंह आहेत, माझ्या बाबतीत मी एवढंच सांगतो की त्यांनी आज तगायत मला सांगितलं आणि त्यांनी शब्द फिरवला, असं कधीही घडलेलं नाही. आणि शक्यतो अधिकारी माझ्या बाबतीत एवढं धाडस कोणी करेल असं मला वाटत नाही. काय मग बरोबर आहे की नाही? बाकी तुमचं राजकारण असेल तर तुमच्याजवळ, पण एवढी कुठल्या अधिकाऱ्यांची हिंमत होणार नाही. उद्याच्या दिवसापर्यंत योग्य तो निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला नाही, परवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा, मी पुन्हा स्वतः येईल. हो सर, समजलं? काही काळजी करायचं कारण नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.